नमस्कार. आपल्यासोबत आहेत स्वप्नील जाधव, अस्तित्व नाटकाचे रायटर डिरेक्टर. तर आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी. हाय स्वप्नील. आणि भरत जाधव यांच्यासोबत काम करतोयस, तर कसा एक्सपिरियन्स आहे आणि हे कसं झालं सुरुवात? तू भरतदादांकडे गेलास की भरतदादा तुझ्याकडे आले? कारण हे एकांकिकेचं रूपांतरण केलं गेलेलं आहे नाटकामध्ये, ज्याला राज्य नाट्य स्पर्धेचा पुरस्कार त्याला मिळालेला होता एकांकिकेला. सो काय अनुभव सांग ना मला तुझा. राज्य नाट्याला 2 अंकी आम्ही केलं होतं, तेव्हा तो पुरस्कार मिळाला होता. पण मी भरत सरांना अप्रोच झालो, भरत सर मला नव्हते अप्रोच झाले. ते असं झालं की जेव्हा आम्ही निर्माते शोधत होतो, तर अशा सिरियस नाटकाला नॉर्मली चांगली स्टारकास्ट, नावाजलेली नावं लागतात. त्याशिवाय निर्माते पटकन तयार होत नाही. मुळात सिरियस नाटक करायलाच निर्माते पटकन तयार होत नाही. तर मग निर्माते शोधताना ती गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणून मग मी विचार केला की आधी आपण ॲक्टर्सला अप्रोच होऊया. मग अशा पद्धतीने जेव्हा मी काही आर्टिस्ट शॉर्टलिस्ट करताना मी सुरुवातीला कन्फर्म झालं माझं की चिन्मयी ताईला आपण नरेशन द्यायचं आणि अविनाश नारकर सरांना. मग दोघांना मी नरेशन दिलं. पहिलंच नरेशन दोघांना खूप आवडलं. दोघांनी तिथेच होकार दिला. दोघेही म्हणाले की हो, आम्ही तयार आहोत. तर माझा कॉन्फिडन्स तिकडे बिल्ड झाला की बाबा हां, चला आता आपल्याकडे छान नावाजलेले आर्टिस्ट आहेत, आपण सुरुवात करूया. पण समहाव काही गोष्टी वर्क होत नव्हत्या. मग असं करता करता भरत सरांपर्यंत, म्हणजे चिन्मयीताई थ्रूच भरत सरांकडे मी गेलो. जेव्हा चिन्मयीताई थ्रू भरत सरांकडे गेलो आणि अविनाश सरांचा पण भरत सरांना फोन आला. झालं असं की भरत सरांना असं वाटलं की दोघेही फोन करतात म्हटल्यावर हे ऐकायला हवं. आणि मग भरत सर पण जेव्हा बसले नरेशनला इथेच दीनानाथच्या वाचनालयात, तेव्हा त्यांच्या सोबतीला होते विजय केंकरे सर, चिन्मयीताई होती आणि सुमित राघवन सर होते. तर माझं नरेशन फक्त भरत सरांना नव्हतं, तर ॲट अ टाईम 2 मोठ्या दिग्गज कलाकारांना सुद्धा होतं. तर थँकफुली तेव्हा सुद्धा ते नरेशन तिघांनाही एकाच वेळेस आवडलं. आणि भरत सरांना ते इतकं आवडलं की त्यांना असं वाटलं की हां, हे आपण करायला हवं. अविनाश नारकर सर करणार होते, पण इव्हेंच्युअली त्यांच्या 2 मालिका ॲट अ टाईम शूट सुरू होतं. मग त्यांना जमलं नाही. मग भरत सर म्हणाले मग आता काय करायचं? मग मी सरांना म्हणालो सर तुम्ही करा. सरांची पण इच्छा होतीच. मग तो योग जुळून आला आणि मग अशा पद्धतीने गोष्टी पुढे आल्या. खरंच एवढं म्हणजे दिग्गजांना एवढी ती आवडलेली आहे स्क्रिप्ट, म्हणजे मला आता उत्सुकता वाढली, प्रेक्षकांची नक्कीच वाढली असेल आय गेस. आणि सांग ना थोडंसं आम्हाला, एक थोडंसं काहीतरी हिंट दे ना, कशावर नाटक आहे आणि कुठून येते, तुला हे कुठून सुचलं? बेसिकली 2017ला येस एक्झॅक्टली 2017ला मी ही एकांकिका केली होती. तेव्हा ती अभिजित झुंजाररावने डिरेक्ट केली होती. आणि जेव्हा ही एकांकिका लिहिली होती, ती याच जाणीवेतनं लिहिली होती की मी एका स्टाफ क्वार्टर्समधून BMC स्टाफ क्वार्टर्समध्ये राहायचो. ओके. आजूबाजूला BMCतली वेगवेगळी डिपार्टमेंटमधली माणसं होती, सफाई कर्मचारी किंवा काय. तर मी ऑब्झर्व करत होतो आणि मी सरकारी व गव्हर्मेंट क्वार्टर्समध्ये राहत असल्या कारणाने माझे जेवढे पण मित्र होते ना, ते वेगवेगळ्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समधले होते. म्हणजे तो आमचा पूर्ण एरियाच असा होता की जिकडे पोलीस क्वार्टर्ससुद्धा आहेत, जिकडे फायर ब्रिगेडचे क्वार्टर्ससुद्धा आहेत, BMCचे क्वार्टर्ससुद्धा आहेत. तर माझे मित्र असेच होते. तर माझे जे मोठे मित्र होते ना वयाने, ज्यांना आपण दादा वगैरे म्हणायचो, ज्यांच्यासोबत लहानाचे मोठे होताना खेळत गेलो, तिकडच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचो वगैरे. आणि अचानक ते त्यांचे वडील रिटायर झाल्यावर ते निघून जायचे आणि ते मी खूप मिस करायचो आणि ते पण खूप मिस करायचे. पण तेव्हा त्या जाणीवा नव्हत्या. जेव्हा माझे वडील रिटायर होण्याची वेळ आली ना, तेव्हा ते मला जाणवू लागलं की ते काय असतं. आणि मग माझ्या शेजारीसुद्धा काही मुलं होती जी म्हणजे मी मॅच्युअर होताना रिटायर होत गेली आणि त्यांच्या घरामध्ये, तर मला ते खूप जाणवू लागलं. आणि जेव्हा आम्ही एकांकिका करणार होतो तेव्हा आम्ही काही स्क्रिप्ट्स नाकारत होतो आणि तेव्हा माझ्या डोक्यात हा थॉट होता. तर मग माझ्या मित्रांना मी सांगितलं, मी म्हटलं मला ना असं वाटतं की ना ही गोष्ट अशी होऊ शकते. आणि त्यांना ते खूप आवडलं. मग 3 ते 4 दिवसांमध्ये मी एक सलग 25-26 पानांची एकांकिकाच लिहून काढली. ती अभिजित दादाकडे नेली होती त्यावेळेस. अभिजित दादाला पण ती आवडली आणि मग ते एकांकिका आली. एकांकिका आल्यानंतर हे डोक्यात नव्हतं की ह्याचं 2 अंकी नाटक करायचं. 2 अंकी नाटक करण्याचा विचार हा मुळात समोरून जेव्हा विचारलं गेलं की ह्याचं 2 अंकी नाटक करणार का, तेव्हा वेगळे निर्माते होते. म्हणजे संतोष काणेकर सरांना आणि वैभव मंगले सरांना तेव्हा करावं असं होतं. पण ते इव्हेंच्युअली झालं नाही वर्कआउट तेव्हा. आणि नंतर मग लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनच्या नंतर मग कोणीच असं सिरियस नाटक करण्यासाठी धजावत नव्हतं त्यावेळेस. देन पण ना ते कुठेतरी ना माझ्या मनात बसलं होतं, मी लिहिलं आहे पण ह्याचं काहीतरी करायला हवं ना, असंच कसं सोडून द्या. म्हणजे ते मला असं वाटतं कुठल्याही लेखक असो, दिग्दर्शक असो किंवा कुठल्याही कलाकाराला जी आपल्या आतून गोष्ट आलेली असते पानावर किंवा काय,
आणि आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट आहे का, ह्या गोष्टीत काहीतरी आहे, ती अर्धवट सोडावशी वाटत नाही. मग आज अवतीभोवतीची परिस्थिती काही असोत, मग ना ते ऑटोमॅटिकली तुमच्यात ते धाडस होतं, निर्माण होतं की परिस्थिती काही असोत आपल्याला ती कॉन्कर केली पाहिजे. तर तो प्रयत्न चालू होता. लॉकडाऊन नंतर सिरियस नाटक जेव्हा करत नव्हते लोक, तरीसुद्धा मी हे नाटक पिच करत होतो लोकांना आणि निर्मात्यांना आवडत होतं. पण अवतीभोवतीची सगळी फायनान्शियल सिच्युएशन वगैरे सगळं बघता ते वर्क होत नव्हतं आणि ते माझ्या मनात इतकं राहिलं होतं की मी बाकीची सगळी कामं करत असताना सुद्धा हे नाटक होतंच डोक्यात. मग मी विचार केला की हे नाटक करण्यासाठी ना आधी आपण चाचपडून पाहिलं पाहिजे होतं की जे मला लॉकडाऊन पूर्वी वाटत होतं की ह्याचं व्यावसायिक होऊ शकतं, ते आता खरंच ॲप्ट आहे का, कारण काळ बदलतो ना आणि काळ पटकन बदलतो. मग मी विचार केला की बेस्ट ऑप्शन हे आहे की आपण राज्यनाट्याला प्रयत्न करूया, कारण राज्यनाट्याला मला माझं विजन मला हवं तसं मांडता येणार होतं. तिकडे मी कोणाला बांधील नव्हतो, हवा तसा प्रयोग करता येणार होता आणि मला उत्स्फूर्त प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळणार होती. थँकफुली झालं तसंच. रत्नागिरी झोनमधून मी हे नाटक केलं. जेव्हा रत्नागिरी झोनमधून हे नाटक केलं, ते झोनमधून पहिलं आलं, कोकणातनं फायनलला गेलो. आणि जेव्हा ते पहिलं आलं म्हणून मी व्यावसायिकसाठी पुन्हा ट्राय करूया हा पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हता तेव्हा. यासाठी कारण ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स होता ना, कारण त्याच्यानंतर मी 2 शोज केले आणि ते वेगवेगळ्या भागात केले मुद्दामून, कारण मला ऑडियन्सचा रिस्पॉन्स इम्पॉर्टंट होता. मग रत्नागिरीत तो शो झाला, मग तो भुसावळला झाला, मग तो नाशिकला आला. तिन्ही रिजनचं ऑडियन्स त्यांचं जगणं वेगळं. तर आणि तिन्ही ठिकाणी जेव्हा नाटक लोकांना आवडलं तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की आत्ता आपण पुन्हा नव्याने अप्रोच होऊया. त्या ॲप्रोचमधून चिन्मयीताई मला भेटल्या, अविनाश सर भेटले आणि त्यांच्या थ्रू मग भरत सर मला भेटले. आणि मग थँकफुली भरत सर ॲज अ प्रोड्युसरच राहणार होते, जसं मी तुला मगाशी म्हणालो. आणि मग म्हणतो ना आपण की काही गोष्टीनंतर मग जुळून आल्या. म्हणजे एवढा वेळ आपण एका गोष्टीच्या जेव्हा ती धरून राहतो ना, ती कुठेतरी मार्गास लागते, ह्यावर तर आता माझा विश्वास. सो खरंच प्रवास ऐकून तुझा खूप छान वाटलं आणि अजून तो प्रवास अखंड सुरू आहे. हे पण मला खूप शुभेच्छा आहेत तुला पुढच्या प्रवासासाठी. आणि आता तू अभिजित झुंजारराव सरांचं नाव घेतलंस म्हणून त्यांच्या डिरेक्शनची ताकद बघितली आहे मी. तर आता तू दिग्दर्शन करायचं हाती घेतलेलं आहेस पवित्रा, तर तो अनुभव तुझा कसा आहे? थोडं दडपण आलं भरत सरांवर? नो डाऊट खूप 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 दडपण होतं, कारण एकांकिका हा हे खूप वेगळं माध्यम आहे आणि 2 अंकी नाटक हे खूप वेगळं माध्यम आहे. तिकडे 45 मिनिटात एक इम्पॅक्ट देणं खूप सोपं होऊन जातो, पण तोच इम्पॅक्ट 2 तास सस्टेन करणं हा खूप वेगळा टास्क असतो. आणि स्पेशली व्यावसायिकला, कारण व्यावसायिक गणितच वेगळी असतात. कारण प्रायोगिकला तरी लोक 500 रुपयाचं तिकीट काढून येत नाहीत, पण व्यावसायिकला लोक नाही म्हटलं तरी 500 रुपयाचं तिकीट काढून येतात. त्यांना ते 2 तास आपण काहीतरी 500 रुपयाचं म्हणजे 500 रुपये पे करून बघितल्याचं समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मनावर आलं पाहिजे. हा टास्क असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरत सर जवळपास 35 वर्ष ते रंगभूमीवर काम करतात. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, सई रे सई असो, श्रीमंत दामोदर पंत असोत, किंवा एवढा दिग्गज अभिनेता जेव्हा माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला हो म्हणतो, ठीक आहे तू कर डिरेक्ट, माझ्यासाठी मला असं वाटतं ना, तेच म्हणजे तो माणूस ॲक्टर म्हणून किती सिक्युअर असावा हेच कळतं. निर्माता म्हणून तो किती सिक्युअर असावा की चल ठीक आहे नो प्रॉब्लेम. बरं, नाटकाचा जॉनर पण कुठला सिरियस, आत्तापर्यंत तर ते कॉमेडी नाटकं करत आली आहेत. सिरियस नाटकासाठी सुद्धा त्यांनी एका नवीन मुलाला डिरेक्ट करायला द्यावं, ह्यातच ते कळतं की बाई तो माणूस किती कॉन्फिडंट आहे. त्याला स्वतःच्या अभिनय क्षमतेवर, स्वतःच्या निर्मिती मूल्यांच्या क्षमतेवर किती प्रचंड विश्वास आहे की ठीक आहे तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. इतक्या सहजपणे म्हणणं सोपं नसतं जेव्हा माणूस काहीतरी खूप मोठ्या स्टेजला असतो. कारण प्रत्येक माणूस एका मोठ्या स्टेजला गेल्यानंतर ना त्याला ते सांभाळायचं असतं किंवा तिथून अजून पुढे आहे. पण तरीसुद्धा त्या सरांनी माझ्यासारख्या नवख्या मुलावर रिस्क घेतली माझ्यासाठी. मी खूप थँकफुल आहे सरांचा. आणि तो विश्वास सातत्याने मला त्यांनी दाखवला. म्हणजे नरेशन झाल्यानंतर सुद्धा जेव्हा रिहर्सल प्रोसेस सुरू होणार होती, मी ॲक्च्युली दडपणाखाली होतो की आता कसं मी डील करणार आहे, कसं बोलणार आहे, माझं बोलणं त्यांना पटेल नाही पटेल. पण ते नेहमी म्हणायचे, तुला जे हवं आहे ना ते तू सांग, तुझं विजन कॉम्प्रोमाइज होता कामा नये, बाकीचं आपण सगळं बघू. तर आणि मी खूप 100% सांगू शकतो की माझं विजन अजिबात कॉम्प्रोमाइज नाही होऊ दिलं त्यांनी. मी माझं विजन जसं मला हवं होतं तसंच ते नाटक त्यांनी प्रेझेंट करण्यात मला खूप पाठिंबा दिला. ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ आर्टिस्ट,
नो डाऊट त्यांच्या अनुभवाचा उपयोग झालाच टेक्निकली. खूप खूप छान अनुभव होता. आणि चिन्मयी मॅम त्या खूप गोड आहेत खरंच. आणि मी त्यांचं शेवटचं सखाराम बाइंडर बघितलंय, मी बघितलंय. तर त्यामुळे तुझा कसा अनुभव आणि त्या किती गिव्ह अँड टेक होतो, त्यांच्याकडून किती इनपुट्स येतात किंवा काय त्या सजेस्ट करतात अनुभवाने स्टेजवरच्या. तर एखादा असं सांग ना किस्सा किंवा त्यांच्याबद्दलचा तुझा अनुभव. चिन्मयीताई जसं तू म्हणाली त्या आहेतच गोड, माणूस म्हणूनच त्या गोड आहेत. खूप प्रेमळ आहे, खूप ममत्व आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांच्यासोबत काम करताना खूप कम्फर्ट झोन असतो. अगदी मैत्रिणीसारख्या, मोठ्या बहिणीसारख्याच वावरतात त्या. ॲक्ट्रेस म्हणून फॅब्युलस आहे ती बाई, प्रचंड फॅब्युलस आहे. म्हणजे तू पोस्टर जर का बघितलं असशील, त्या पोस्टरमध्येच त्यांचे तुला कळेल की त्या बाईने काय, ती नाटकात काय करणार आहे, तुला त्यावरनंच अंदाज येईल. त्या प्रचंड भारी आहेत. आणि सगळ्यात माझं जसं मी म्हणालो, अभिनेत्री म्हणून तर त्या उत्तम आहेत, माणूस म्हणून उत्तम आहेत. स्टेजवर रिहर्सल प्रोसेसमधनं वातावरण आहे ना, भरत सर आणि चिन्मयी दोघांमुळे खूप खेळतं राहतं. कारण भरत सरांचा ह्युमर आणि चिन्मयीताईचे किस्से. चिन्मयीताईकडे एवढे किस्से असतात सांगण्यासारखे, कारण आमची रिहर्सल कधीच अशी बोरिंग त्यामुळे कधी झालीच नाही. एवढ्या त्यांचा जेवढा केवढा अनुभव आहे ना, तो अनुभव इतका आम्हाला मिळाला त्या किस्स्यांमधनं किंवा त्या गमती जमती. त्यांनी किती मोठ्या लोकांसोबत काम केलं आहे. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा ती मोठी लोकं ऑलमोस्ट नव्हती. अशा इतक्या मोठ्या माणसांसोबत त्यांनी काम केलं आणि त्यांच्या अनुभवाचे जेव्हा मी किस्से ऐकतो, रादर आम्ही सगळेच ऐकतो, इतकं भारी वाटतं की आपण अशा माणसांसोबत आता काम करत आहोत की भाई आपण ज्यांना बघून सुरुवात केली होती. कारण मी सुद्धा माझ्या कॉलेज डेजमध्ये जेव्हा एकांकिका वगैरे मी स्वतः परफॉर्म करत होतो, तेव्हा मी सखाराम बाइंडर पाहिलं होतं आणि मी पण त्यांचं सखाराम बाइंडरमुळेच फॅन झालो होतो. कधी विचार नव्हता गेला की त्या पण माझ्या नाटकात असतील. रादर मी एका मी जेव्हा कॉलेज माझं संपलं होतं ना, तेव्हा मी एक शॉर्ट फिल्म केली होती. ती शॉर्ट फिल्म मनवा नाईकने डिरेक्ट केली होती. त्या शॉर्ट फिल्मला मी ॲज अ असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर होतो. तेव्हा चिन्मयी त्यात काम करत होत्या आणि असंच एक ज्युनियर आर्टिस्ट आला नाही तर मग ती एक एंट्री, एक रोल करायचा होता, एक छोटासा रोल. कोण करणार, मग मला उभं केलं. आणि तेव्हा मी त्यांच्यासमोर ॲज अ ॲक्टर म्हणून, तेव्हा म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच उभा राहिलो होतो आणि फक्त एक लुक, डायलॉग्स नव्हते, फक्त गिव्ह अँड टेक होतं लुक्सचं आणि ते केलं होतं. आणि आत्ता मी त्यांच्यासोबत काम करतोय. जेव्हा त्या भेटल्या आणि सगळं कन्फर्म झालं, मी सुरुवातीला सांगितलंच नव्हतं की असं असा माझा एक अनुभव आहे तुमच्यासोबत. पण जेव्हा नाटक होणार ठरलं आणि तालमी सुरू झाल्या, तेव्हा मी ताईंना सांगितलं, ताई तुम्हाला माहिती आहे का, मी ना असंच एक काम केलं. मी यूट्यूबवरनं ती शॉर्ट फिल्म शोधली, त्याचा स्क्रीनशॉट काढला, आम्ही एकाच फ्रेममध्ये आहोत त्याचा, आणि ताईंना तो दाखवला. ताईंना पण इतकं भारी वाटलं की तर गोष्टी अशा असतात. आणि खरंच खूप मोठी माणसं आहे ती. कारण माझ्या नवखेपणाला सांभाळून घेण्यासाठी ना मोठेपणच लागतं आणि ते आहे त्या माणसांमध्ये. आणि तू आता म्हणालाच म्हणून का गंभीर किती नाटक असो पण मजेशीर किस्से होतात, मलाही माहिती आहे. एखादा सांग ना, आठवतोय कुठला? बापरे, असे अनेक आहेत. म्हणजे भरत सर अमेझिंग आहेत. म्हणजे ते म्हणजे मला हे कळलं की हे तुम्ही नाटक पूर्ण बघा आणि तुम्ही ते माझ्या नजरेतनं बघाल तर ते सिरियस नाटक आहे. पण जर का तुम्ही भरत सरांच्या नजरेतनं पाहिलं ना, तर तुम्हाला अस्तित्व सुद्धा ते कॉमेडी करू शकतात. त्यांनी अक्षरशः स्पूफ करून टाकले त्या नाटकाचं. रिहर्सल प्रोसेस जर का तुम्ही कधी अटेंड केला, तुम्हाला कळेल ती कुठल्याही सिरियस सीनला कॉमिक करू शकतात. म्हणजे असं किस्सा असं मला सांगता नाही येणार. म्हणजे कारण खूप किस्से आहेत. म्हणजे ॲक्शन रिॲक्शनवरनं पण ते खेळतात, डायलॉग्सवरनं पण ते खेळतात. मध्येच काहीतरी डायलॉग विसरले की काहीतरी वेगळंच. म्हणजे असा पर्टिक्युलरली किस्सा नाही सांगता येणार, पण असे अनेक किस्से आहेत तालमीमध्ये. आम्ही म्हणजे कुठलाच दिवस असा नव्हता गेला की तालीम अशी बोर झाली आहे सिरियस नाटक आहे म्हणून. अजिबात नाही. हसत खेळतच आम्ही तालमी केल्या आहेत आणि मजाच येते तालीम करताना. मला वाटतं एक स्पूफ व्हर्जन पण नंतर रिलीज झालं पाहिजे नाटकाचं. एक नाटक हे झाल्यानंतर रिलीज. तुला खूप शुभेच्छा नाटकासाठी स्वप्नील, खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.